हॅलो स्टुडंट, वेलकम टू समज सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. तर आज आपण बघणार आहोत न्यूमेरिकल ऑन इम्पिरिकल फॉर्म्युला अँड मॉलिक्युलर फॉर्म्युला. पहिला न्यूमेरिकल बघा. A compound contains 4.07% hydrogen, 24.27% carbon, 71.65% chlorine. By mass, its molar mass is 98.96 gram. What is its empirical formula? Atomic mass of hydrogen, carbon, chlorine are 1, 12 and 35.5 respectively. बघा, आपल्याला त्यांनी इम्पिरिकल फॉर्म्युला विचारलेला आहे. सपोज त्यांनी तुम्हाला मॉलिक्युलर फॉर्म्युला जरी विचारला असताना तरी तुम्ही ते कसं सॉल्व्ह करायचं ते पण मी तुम्हाला या न्यूमेरिकलमध्ये सांगणार आहे. पण त्यांनी आता आपल्याला जस्ट इम्पिरिकल फॉर्म्युला विचारला ना, मग इम्पिरिकल फॉर्म्युला कसा कॅल्क्युलेट करतात ते तुम्ही सांगणारच. पण समजा त्यांनी मोलर मास पण देऊन दिले बघा इथे आपल्याला, तर मोलर मासचा यूज आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला काढण्यासाठी कसा करणार ते सुद्धा मी तुम्हाला प्रॉब्लेममध्ये एक्सप्लेन करेल. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी याच्या सर्व स्टेप्स एक्सप्लेन केल्या आहेत. तर पहिली स्टेप असते की ह्या प्रॉब्लेममध्ये सोल्युशन लिहिताना दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जे पर्सेंटेज दिलेले आहेत त्यांची सम करून 100 येतोय का नाही ते बघा. कारण की जर पर्सेंटेजची सम 100 आली किंवा अप्रॉक्सिमेटली 100 आली तर ऑक्सिजन तिथे ॲबसेंट आहे. पण समजा पर्सेंटेजची सम 100 नाही आली तर समजायचं रिमेनिंग पर्सेंटेज हे ऑक्सिजनचं आहे. मग आता आपल्याला दिलेली एलिमेंट्स आहेत हायड्रोजन, कार्बन आणि क्लोरीन यांची पर्सेंटेजची सम करू. हे पहिली स्टेप असते आपली. चेक वेदर द सम ऑफ ऑल द पर्सेंटेज इज 100. पहिली स्टेप समजली सर्वांना की आपण काय करतो, त्या सर्व पर्सेंटेजची सम 100 आहे का हे चेक करतो. चेक करूया. बघा, मी तिघं जे एलिमेंट्स आहेत त्यांची सम करतोय, ती येते 99.99 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 100. म्हणजेच इथे ऑक्सिजन राहणार नाही. देअरफॉर नो नीड टू कन्सिडर प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ॲटम इन द मॉलिक्यूल, कारण की आपलं आन्सर जवळजवळ 100 आलेलं आहे. त्यामुळे इथे ऑक्सिजन ॲटम नाही. म्हणजे ह्या पर्टिक्युलर कंपाऊंडमध्ये इलेमेंट्स कुठली ती फिक्स झाली. हायड्रोजन आहे, कार्बन आहे आणि क्लोरीन आहे. का? कारण की तिघांच्या पर्सेंटेजची सम ही जवळजवळ 100 येते. समजा जर सम 100 आली नसती तर तुम्ही काय केलं असतं, रिमेनिंग जे पर्सेंटेज आहे 100 मायनस करून ती जी सम राहिली असती ते जर तुम्ही केलं असतं तर रिमेनिंग जे पर्सेंटेज उरेल ते ऑक्सिजनचं राहिलं असतं. पण इथे ऑक्सिजन ॲबसेंट आहे. सेकंड स्टेप आपण काय करतो की त्यांनी दिलेले जेही पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज बाय मास असल्यामुळे त्याला ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करून घ्या. आणि ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करताना प्रत्येक पर्सेंटेज हे कन्व्हिनियन्ससाठी 100 ग्रॅम कंपाऊंड आहे असं समजा. मग 100 ग्रॅम कंपाऊंडमध्ये असणारी जी पर्सेंटेज दिलीत ना तीच त्यांची ग्राम आहेत असं समजा. म्हणजे 100 ग्रॅम ऑफ सॅम्पल ऑफ अबव कंपाऊंड कंटेन 4.07 ग्रॅम हायड्रोजन, 24-27 ग्रॅम कार्बन, 71.61 ग्रॅम क्लोरीन. ओके, त्या पद्धतीने कन्सिडर करा. कारण की आपण पूर्ण कंपाऊंड हा कन्व्हिनियन्ससाठी 100 ग्रॅम आहे असं कन्सिडर करतोय. कारण की पर्सेंटेज पण आपल्याला त्यांनी दिलेलं, मग आपण ते जनरली 100मधून कन्सिडर करतोय म्हणून. मग एक लक्षात ठेवायचं आहे. आता मी नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये तुम्हाला एवढं हे सांगणार नाही, डायरेक्टली आपण करणार की दिलेलं पर्सेंटेज ग्रॅममध्ये कन्व्हर्ट करताना काय करावं लागेल, जे पण त्यांनी पर्सेंटेज दिलंय ते डायरेक्टली ग्रॅममध्ये लिहा. जसं हायड्रोजनचं पर्सेंटेज 4.07 ते आपण ग्रॅममध्ये लिहिलं 4.07 ग्रॅम. कार्बनचं पर्सेंटेज आहे 24.27 ते आपण ग्रॅममध्ये लिहून घेतलं 24.27 ग्रॅम. क्लोरीनचं पर्सेंटेज आहे 71.65% ते पण आपण ग्रॅममध्ये लिहून घेतलं. पुढे आता बघा, नंबर ऑफ मोल्स. पुढच्या स्टेपमध्ये आपण नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करतो. नंबर ऑफ मोल्ससाठी त्यांनी तुम्हाला ऑलरेडी त्यांचे मोलर मासेस देऊन दिलेत, ब्रॅकेटमध्ये जे दिलेत ना ते. तर बघा,
मोल्स ऑफ हायड्रोजन म्हणजे त्याचं मास गिवन मास अपॉन मोलर मास घ्यायचं. हायड्रोजनचं मास दिलंय 4.07 अपॉन त्याचं मोलर मास असतं 1, म्हणून 4.07 अपॉन 1 आन्सर आलं 4.07 मोल्स ऑफ हायड्रोजन. आता मोल्स ऑफ कार्बन आपण काढून घेऊया. म्हणजे आपण याच्यात असं मी म्हटलेलं आहे की कन्वर्ट द नंबर ऑफ मोल्स ऑफ इच एलिमेंट डिवाइड बाय द मासेस ऑब्टेन्ड बाय द रिस्पेक्टिव्ह ॲटॉमिक मास ऑफ व्हेरियस एलिमेंट. तसं आता मोल्स ऑफ कार्बन, मोल्स ऑफ कार्बन काढताना काय केलं आपण की कार्बनचे गिवन मास जे होतं ते देऊन दिलं आहे, ते लिहिलं, त्याचा ॲटॉमिक मासने त्याला डिवाइड करतोय, ते 12 आहे. तर मग 24.27 अपॉन 12, तुम्हाला 12चा पाढा येत असेल तुम्ही डायरेक्टली सॉल्व करू शकतात. ओके, 12 टू जा 24, 2 पॉईंट भाग जात नाही 2ला म्हणून 0, तो झाला 27, पुन्हा 12 टू जा 24 म्हणजे 2.02. अजून वाढेल आन्सर, पण काय नाही, 3 डिजिट्समध्ये सफिशियंट आहे आपल्याला. म्हणून मोल्स ऑफ कार्बन मी घेतलं 2.02. मोल्स ऑफ हायड्रोजन तसंच केलं आपण, त्याचं दिलेलं ग्रॅममध्ये वेट आणि त्याला डिवाइड बाय त्याचा ॲटॉमिक मास. ओके, तर मग या पद्धतीने आपल्याला पुन्हा हे आन्सर मिळतं आहे. आता कोण उरला? पुढचा इलेमेंट आहे क्लोरीन. क्लोरीन बघा, त्यांनी दिलेलं जे पर्सेंटेज होतं त्याच्यावरून आपण मास लिहून घेऊ. 71.65 अपॉन 35.5. आता बघा हे सॉल्व करावं लागेल. त्यासाठी ना मी तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन देतो. बघा हे दोघं डिवाइडला आहेत, याचा तर दोघांच्या लॉगची सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. लॉग ऑफ 71.65 मायनस लॉग ऑफ 35.5. बरं, 71.65 ही 2 डिजिट नंबर आहे. तुम्ही म्हणा इथे 4 डिजिट्स येत नाही, पूर्णांक संख्या नाही, ती अपूर्णांक संख्या आहे, डेसिमलमध्ये आहे. तर डेसिमलचे पॉईंट्स बघा किती आहे इथे, 71 पॉईंट बोलतायत ना तुम्ही, मग 71 ही 2 अंकी संख्या आहे. 2 अंकी संख्येची कॅरेक्टरिस्टिक आपण 1 घेत असतो, ही पण 2 अंकी संख्या आहे, कॅरेक्टरिस्टिक 1 घेत असतो. लॉग कॅल्क्युलेशन कसं करावं याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. वरती आय बटन आहे, त्याच्यावर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन मिळून जाईल. बघा 71चा 6 आणि 5 मध्ये लॉग आपण लिहिला 8552. 35चा 5 मध्ये येतो 5502. दोघांची सबस्ट्रॅक्शन घेऊया. सबस्ट्रॅक्शन आल्यावर त्याचा बघावा लागतो अँटीलॉग. तुम्ही या संख्येचा जर अँटीलॉग बघितला 30चा 5 मध्ये, तर आन्सर येतं 2.01218. 2.018 राऊंड फिगर 2.02. ओके, बघा इथे पण 2.02 आला, इथे पण 2.02 आला, इथे 4.07 म्हणजे याच्या एक्झॅक्टली डबल आहे असं समजूया. कारण की आपल्याला राऊंड फिगरवर खूप जास्त इथे भर द्यायचा आहे. त्यामुळे असं समजा की याच्या एक्झॅक्टली डबल आहे. त्याचा फायदा तुम्हाला पुढे होणार सिम्पलेस्ट रेशो काढण्यासाठी. पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो, 4th स्टेपमध्ये या तिघांमध्ये, या नंबर ऑफ मोल्समध्ये सर्वात लहान कोण आहे, जो पण लहान असेल त्याने प्रत्येक मोलला डिव्हाइड करायचं. म्हणजे या तिघांमध्ये लहान कोण आहे, 2.02. मग 2.02ने यालाही डिवाइड करा, यालाही डिवाइड करा आणि यालाही डिवाइड करा. म्हणजेच तुम्हाला सिम्पलेस्ट रेशोसाठी मिळणारी जी टर्म्स आहेत ते मिळून जाणार. ओके, डिवाइड द मोल व्हॅल्यूज ऑब्टेन अबाव बाय द स्मॉलेस्ट व्हॅल्यू अमॉंग देम. ओके, मी जे तुम्हाला बोललो यांच्यापैकी सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे त्याच्याने त्याला डिवाइड करा. सिन्स 2.02 इज स्मॉलेस्ट, सर्वात लहान 4 पॉईंट नाही आहे तर 2 पॉईंट आहे, त्याच्याने प्रत्येकाला डिवाइड केलं तर बघा याला जर डिवाइड केलं तर 1, याला जर डिवाइड केलं तर 2 आणि याला जर डिवाइड केलं तर 1 येतोय. म्हणजे आपल्याला इथे कार्बन, हायड्रोजन आणि क्लोरीनचा रेशो मिळतोय 1:2, 2:1. तुम्ही सॉल्व्हही करू शकतात. हे बघा, फॉर हायड्रोजन 4.07 अपॉन 2.02 अप्रॉक्सिमेटली 2 येणार आहे. फॉर क्लोरीन 2.02 अपॉन 2.02 1 येणार आहे. कार्बनसाठी, क्लोरीनसाठी सुद्धा तेच येणार आहे, 1 येणार आहे. तर कार्बन क्लोरीनसाठी 1 आला, याचा आन्सर अप्रॉक्सिमेटली 2 येणार आहे. ओके, कारण की एक्झॅक्टली डबल आहे. बरं, त्यामुळे अप्रॉक्सिमेटली हे 2 पॉईंट समथिंग येईल, पण आपण राऊंड फिगर करायची आहे. आणि सिम्पलेस्ट रेशो मस्ट बी इन होल नंबर, तो नंबर होल नंबर पाहिजे. त्यामुळे 1 to 1 हा आपल्याला रेशो मिळालेला आहे. ह्या सिम्पलेस्ट रेशोवरून मी त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला तुम्हाला सांगू शकतो. ओके, मग पुढचं आपल्याला तेच दिलेलं असतं की एम्पिरिकल फॉर्म्युला लिहा. ओके, नेक्स्ट स्टेप, राईट द एम्पिरिकल फॉर्म्युला बाय मेन्शनिंग द नंबर्स आफ्टर रायटिंग द सिम्बॉल. 1:2, 2:1, कार्बन 1, हायड्रोजन 2, क्लोरीन 1.
1:2:1 म्हणून CH2Cl इज द इम्पिरिकल फॉर्म्युला. ओके, तर इथपर्यंत तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला तर आपण आन्सर शोधला. ओके, तर इथे तुमचं आन्सर कंप्लीट होऊन जातं. पण सपोज तुम्हाला त्याच न्यूमेरिकलमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला पण विचारला असता तर तुम्ही काय केलं असतं? फॉर मॉलिक्युलर फॉर्म्युला पहिले आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल एम्पिरिकल फॉर्म्युला मास. मग एम्पिरिकल फॉर्म्युला मास म्हणजे CH2Cl वरून आपल्याला एम्पिरिकल फॉर्म्युला मास काढावा लागेल. एक कार्बन असतो 12, तो एकच वेळेस आहे म्हणून 1 इंटू, समजा 2 कार्बन राहिले असते तर मी 2 इंटू 12 केलं असतं. 3 कार्बन्स राहिले असते तर मी 3 इंटू 12 केलं असतं. 4 राहिले असते मी 4 इंटू 12 केलं असतं. आता कार्बन 1च आहे म्हणून 1 इंटू 12, कारण की एका कार्बनचं मास आहे 12 ग्राम. एक हायड्रोजनचं मास असतं 1, 2 हायड्रोजन्स आहेत म्हणून 2, एका हायड्रोजनचं मास आहे 1, 2 हायड्रोजन्स आहेत म्हणून 2, 1 इंटू 2 2. एक क्लोरीनचं मास असतं 35.5, एकच क्लोरीन आहे म्हणून 1 इंटू केलं. पुन्हा 2 राहिले असतं तर 2 इंटू केलं असतं. हायड्रोजन्स पण जास्त राहिले असते तर त्या टर्मने तुम्ही मल्टिप्लाय केलं असतं. बरं, 12 इंटू 1 12, पुढे 2 इंटू 1 पुन्हा 2. बरं, इथे 35.5 इंटू 1 35.5. बरं, या तिघांची सम करा, तिघांची सम येते 49.5 ग्रॅम. हे आपल्याला आपण काय सॉल्व्ह केलं आहे? इम्पिरिकल फॉर्म्युला मास. बरं, इम्पिरिकल फॉर्म्युला मास आणि मॉलिक्युलर मास याच्यात एक रिलेशन आहे, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये बोललो. R इज इक्वल्स टू मोलर मास अपॉन इम्पिरिकल फॉर्म्युला मास. चला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. मोलर मास दिलेला आहे 98.96 अपॉन मोलर मास आहे 49.5. जर 49.5चा एक्झॅक्टली जर डबल केलं ना तर 99 आन्सर येतं. मग वरची संख्या बघा, तुम्हाला 99च मिळते ॲप्रॉक्सिमेशन. जर बघितलं 98.96 म्हणजे 99च की नाही, तर मग 49.5ला जर तुम्ही 2ने मल्टिप्लाय केलं ना तर तुम्हाला एक्झॅक्टली वरची संख्या मिळते. याचा अर्थ यांचं जर डिव्हिजन केलं तर आपल्याला 2 मिळतोय, म्हणजे तुम्हाला आरची व्हॅल्यू मिळाली 2. आता मला शोधायचं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू आर इंटू इम्पिरिकल फॉर्म्युला. आर इंटू CH2Cl या 2ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. जसं बघा, कार्बन 1 आहे 2 इंटू 1, याचा अर्थ 2 कार्बन. हायड्रोजन 2 आहेत 2 इंटू 2 4 हायड्रोजन. क्लोरीन 1 आहे 2 इंटू 1 2. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर या पद्धतीने तुम्ही कुठल्याही एक्झाम्पलमध्ये पर्सेंटेज दिले असतील तर त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला काढू शकतात. एम्पिरिकल फॉर्म्युलानंतर त्याचा एम्पिरिकल फॉर्म्युला मास काढायचं. एम्पिरिकल फॉर्म्युला मास नंतर तुम्हाला न्यूमेरिकलमध्ये मॉलिक्युलर फॉर्म्युला मास किंवा मोलर मास दिलेलं असतं. एम्पिरिकल फॉर्म्युला मास आणि मोलर मासचं रिलेशन असतं आर इज इक्वल्स टू मोलर मास अपॉन एम्पिरिकल फॉर्म्युला मास. आरची व्हॅल्यू मिळाल्यानंतर आरच्या व्हॅल्यूने एम्पिरिकल फॉर्म्युलाला जर मल्टिप्लाय केलं तर मॉलिक्युलर फॉर्म्युला मिळतो. दिस इज डन. तर या पद्धतीने आपण फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह केलं. सेकंड एक्झाम्पल बघा. प्रॉब्लेम दिला आहे सेकंड. अ कंपाऊंड विथ मोलर मास 159 was found to contain 39.62% copper, 20.13% sulfur. Suggest the molecular formula for the compound. ॲटॉमिक मास ऑफ कॉपर दिला आहे 63, सल्फरचं दिलेलं आहे 32, ऑक्सिजनचं दिलं आहे 16. ओके, तर आपल्याला न्यूमेरिकलमध्ये त्यांनी मॉलिक्युलर मास किंवा मोलर मास देऊन दिलेला आहे. आपल्याला त्यांनी शोधायला लावलेलं आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला. म्हणजेच त्यांनी जर मॉलिक्युलर फॉर्म्युला शोधायला लावला आहे तर तुमचं काम काय? सर्वात पहिलं काम इम्पिरिकल फॉर्म्युला शोधणं. इम्पिरिकल फॉर्म्युला शोधण्यासाठी तुम्हाला मागच्या प्रॉब्लेमसारख्या स्टेप्सने जावं लागेल. फर्स्ट स्टेप, the first step is find out the percentage of oxygen if present. मग त्यासाठी तुम्ही काय केलं होतं? त्या सर्व पर्सेंटेजची सम केली होती. सम जर 100 आली तर ऑक्सिजन ॲब्सेंट, सम जर 100 नाही आली तर ऑक्सिजन प्रेझेंट. चला, मग आता इथे 2 एलिमेंट दिले त्यांनी. कॉपर दिला आहे 39.62, सल्फर दिला आहे 20.13. दोघांची सम घेऊया. म्हणजे पहिली स्टेप काय? वेदर द सम इज 100 ऑर नॉट. ओके, ही पहिली स्टेप. 39.62 प्लस 20.13 आन्सर येतं आहे 59.75. ओके, 100 आलं का? नाही, इट इज लेस दॅन 100%. हेन्स द कंपाऊंड कंटेन्स ॲडेक्वेट ऑक्सिजन, म्हणजे तिथे ऑक्सिजन आहे. द टोटल पर्सेंटेज ऑफ एलिमेंट इज 100. तो टोटल जो कंपाऊंड आहे ना त्याचं पर्सेंटेज 100 आहे.
त्यापैकी 59.75 ह्या 2 एलिमेंटचा आहे. याचा अर्थ 100मधून जर तुम्ही ही संख्या वजा केली तर तुम्हाला ऑक्सिजनचं पर्सेंटेज मिळून जाणार. ओके. पुन्हा सांगतो, आपण काय केलं, 2 एलिमेंट्सचं त्यांची पर्सेंटेज दिली होती, त्यांची सम घेऊन घेतली. ती लेस दॅन 100 आहे म्हणजे ऑक्सिजन प्रेझेंट. मग आपण काय करू, पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन इज इक्वल्स टू 100 मायनस त्यांची सम करा. उत्तर आलं 40.25. 40.25% इज द पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन. सेकंड स्टेपमध्ये कन्व्हर्जन ऑफ मास इन पर्सेंट टू ग्रॅम. हे जे पर्सेंटेज आहेत ना ते ग्रॅममध्ये लिहून टाका. म्हणजे 39.62% कोणाचं आहे, कॉपरचं ना, म्हणजे 39.62 ग्रॅम कॉपर आहे. सल्फर 20.13 ग्रॅम आहे. ऑक्सिजन 40.25 ग्रॅम आहे. पुढे बघा, मोल्स ऑफ सल्फर काढून घेऊया. 20.13/32, उत्तर येतं 0.629. त्यानंतर कॉपर 39.62/63, त्याचं आन्सर येतं 0.629. मोल्स ऑफ ऑक्सिजन 40.25/60, त्याचं आन्सर येतं 2.51. जसं बघा आता हे जे आहे तर याच्यामध्ये तुम्ही 16चा पाढा तुम्हाला येत असेल तर 16च्या टेबलने तुम्हाला इझिली आन्सर मिळून झालेलं आहे 2.51. ओके. 16 32, 2 आला, पॉईंट घेतला, 8 हा 2 म्हणजे ते किती झाले 82. 16 पंचे 80, पुन्हा 2 उरले 5, 16 16. बरं, मग ह्या पद्धतीने 2.51. पुढे 39.62/63, जसं मागच्या वेळेस मी तुम्हाला केलं होतं बघा लॉग कॅल्क्युलेशन. 39.62चा लॉग बघा मायनस लॉग ऑफ 63 बघा. दोघांची लॉग बघितल्यानंतर दोघांचा डिव्हिजन असल्यामुळे सबस्ट्रॅक्शन करावी लागेल. त्यांच्या दोघांच्या लॉगची सबस्ट्रॅक्शन केली. सबस्ट्रॅक्शन केल्यावर आन्सर येतं एंटी लॉग ऑफ बार 1, तो -1 असतो ना म्हणून आपण बार 1 म्हणतो, बार 1.7986. कॅल्क्युलेटरचा वापर करू नका मुलांनो. कॅल्क्युलेटरने जर तुम्ही सबस्ट्रॅक्शन केलं तर उत्तर वेगळं येईल. तुम्ही ह्या पद्धतीने करा. 9तून 3 गेले 6, वापस 17तून 9 गेले 8, या पद्धतीने तुम्ही करा म्हणजे तुम्हाला इथे आन्सर मिळेल, करेक्ट आन्सर मिळेल. बार 1.7986 हे याचा अँटीलॉग बघा. अँटीलॉग बघताना 79चा 86मध्ये अँटीलॉग बघा, आन्सर मिळेल तुम्हाला तिथे 6290. पण बार 1 आहे म्हणून एक डेसिमल मागे म्हणून 0.629. ओके. वरती आय बटन आहे, तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकतात लॉग किंवा अँटीलॉग कसा बघितला जातो. तर 0.629 ह्या पद्धतीने. सिमिलरली सल्फरचं करताना तुम्ही काय करा, 20.13 मायनस लॉग ऑफ 30, या दोघांचे लॉग बघा 32चा वगैरे, तुम्हाला त्याचा अँटीलॉग बघितल्यानंतर आन्सर पुन्हा मिळेल 0.629. ओके. आता बघा पुढे, पुढच्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं असतं, नंबर ऑफ मोल्स शोधावे लागतात. त्यासाठी बघून घ्या तिघांमध्ये सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे. तर सर्वात स्मॉलेस्ट व्हॅल्यू 0.629 आहे. तिच्याने प्रत्येकाला डिवाइड करा. डिवाइड द मोल व्हॅल्यू ऑब्टेन above by the smallest value among them. Since 0.629 is smallest value, divide by each term. म्हणजे मोल्स ऑफ कॉपरला, मोल्स ऑफ सल्फरला, मोल्स ऑफ ऑक्सिजनला 0.629नेच डिवाइड करा, कारण की ती व्हॅल्यू स्मॉलेस्ट आहे. बरोबर. म्हणजे बघा, सल्फर 0.629/0.629 म्हणजे 1, कॉपरसुद्धा 1. ऑक्सिजनसाठी तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल, लॉग कॅल्क्युलेशन बघा. पुन्हा 2.51 आणि 0.629, बरं, यांचे दोघांचे लॉग बघा. त्यापैकी हा एक अंकी संख्या म्हणून कॅरेक्टरिस्टिक 0 इथे 0 आहे म्हणून बार 1, बार 1.7987. 25चा 1 मध्ये, 62चा 9 मध्ये, बरं. 25चा 1 मध्ये येतोय 3997, 62चा 9 मध्ये येतोय 7987. ही 0 आणि बार 1 कॅरेक्टरिस्टिक आहे. पुढे अँटीलॉग बघा, त्यांचं दोघांचं सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर 60चा 1 मध्ये, 60चा 1 मध्ये अँटीलॉग येतो 3.99. राऊंड फिगर करा 4. 3.99चं राऊंड फिगर 4, याचा अर्थ मला ऑक्सिजन मिळतोय 4. ओके. मग याच्यावरून मला सिम्पलेस्ट रेशो मिळणार आहे Cu सल्फर म्हणजे कॉपर, सल्फर आणि ऑक्सिजनचा 1:1:4, म्हणजेच त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला मिळेल CuSO4. Cu एक वेळेस, सल्फर एक वेळेस, ऑक्सिजन 4, म्हणजे इम्पिरिकल फॉर्म्युला CuSO4. बघा, hence empirical formula is CuSO4
इम्पिरिकल फॉर्म्युला मास इज, चला कॅल्क्युलेट करा. कॉपर 1 में से 63, सल्फर 1 में से 32, ऑक्सिजन 4 म्हणून 4 × 16, कारण की 1 ऑक्सिजन 16 तर 4 ऑक्सिजन 16 64. तुम्ही यांची बेरीज करा, आन्सर येतं 159. तुम्ही ऑब्झर्व करा त्यांनी दिलेलं मोलर मास सुद्धा 159 आहे. याचा अर्थ मोलर मास इज इक्वल्स टू इम्पिरिकल मास. जर मोलर मास आणि इम्पिरिकल फॉर्म्युला मास जर सेम असेल तर तोच त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो आणि तोच त्याचा इम्पिरिकल फॉर्म्युला असतो. एक लक्षात ठेवा, मोलर मास आणि मॉलिक्युलर मास एकच आहे ते. ओके, म्हणून मॉलिक्युलर फॉर्म्युला इज इक्वल्स टू इम्पिरिकल फॉर्म्युला. व्हाय? Because empirical formula mass and molar mass are identical, therefore its molecular formula and empirical formula also identical. Hence we get copper sulfate CuSO4 is the molecular formula. Also same the empirical formula. Why both are same? Because molar mass and empirical formula mass are equal. Therefore we get the molecular formula and empirical formula CuSO4. अशा पद्धतीने आपण हे दोन न्यूमेरिकल सॉल्व्ह केले. तर याच्यात तुम्हाला काही डिफिकल्टी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये किंवा मला व्हॉट्सअपने मेसेज करून विचारू शकतात. अजून काही तुम्हाला क्युरीज असतील तुम्ही मला विचारा. आता पुढच्या वेळेस मी काही एक्सरसाइजमधले जे न्यूमेरिकल्स आहेत याच्याशी रिलेटेड ते घेऊन येणार. तर याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला विचारू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सबरोबर शेअर करा, कमेंट करा. बाय स्टुडंट्स.